लोकसभा निवडणुकीचे पडघम आता सुरू झाले असून धुळ्या लोकसभा मतदारसंघात मात्र कुठेतरी आता नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत। धुळ्यापाठोपाठच आता मालेगावात जे भाजपचे उमेदवार आहेत सुभाष भामरे यांना कुठेतरी विरोध होताना दिसतो आहे आणि तसे बॅनर सुद्धा आता मालेगावातील मोसमपूल चौकात लागले आहेत। मागील 10 वर्षापासून विद्यमान खासदार हरवले आहेत। विद्यमान खासदारांचे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात हिंदुत्वासाठी काय योगदान आहे? शारीरिक क्षमता नसलेला खासदार आम्हाला नको, खासदारकीला न्याय देणारा उमेदवार धुळे मालेगाव लोकसभेला हवा, असे प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून मालेगावकरांनी विचारले आहेत। त्यामुळे आता हा जो काँग्रेसचा मतदारसंघ होता, काँग्रेस कुठेतरी यात लोकसभा मतदारसंघातून जिंकून यायची, पण गेल्या 3 व पंचवार्षिकपासून भाजपाने यात बाजी मारली आहे। मालेगाव लोकसभा मतदारसंघ आणि सटाणा या दोन्ही मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडल्यापासून भाजप कुठेतरी आता सरशी झाली आहे। मात्र या बॅनरबाजीमुळे धुळ्यात आणि मालेगावात जो विरोध होताना दिसतोय, कुठेतरी भाजपला यात धक्का बसेल अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे।